आज मी तुम्हाला मावा न वापरता घरच्या घरी झटपट मावा मोदक कसे बनवायचे ते दाखवणार आहे. हे मोदक अवघ्या 10 मिनिटात तयार होतात. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्रणिता. किचन विथ प्रणितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. मावा मोदक बनवण्याकरिता इथे मी घरातील एका वाटीचा वापर करून 1 वाटी इतकं गाईचं दूध घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. साजूक तूप घातल्यामुळे आपल्या मोदकांना चव सुद्धा छान येते आणि एक प्रकारे चकाकी सुद्धा येते. आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि गॅसची आच मोठी ठेवायची आहे आणि आपल्याला 1 वाटी दुधाचा अर्धा वाटी दूध होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे. आता दूध आटलेलं आहे. आता आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे आणि त्यामध्ये ज्या वाटीने आपण दूध मोजून घेतलेलं त्याच वाटीने 1 वाटी इतकी मिल्क पावडर घ्यायची आहे. जर का दूध उकळत असताना आपण दुधामध्ये मिल्क पावडर घातली, तर त्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे गॅस बंद करूनच आपल्याला दुधामध्ये मिल्क पावडर घालायची आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे, जेणेकरून त्यामध्ये गुठळी राहता कामा नये. एकदा व्यवस्थित मिल्क पावडर दुधामध्ये एकजीव झाली, की लगेच आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि ही मिल्क पावडर या दुधासोबत जोपर्यंत गोळा बनत नाही, तोपर्यंत मिक्स करून घ्यायची आहे. गॅसची आच लहान ठेवायची आहे आणि सतत लहान आचेवर हे मिश्रण परतवत राहायचं आहे. आता आपला खवा तयार झालेला आहे. हे मिश्रण मोदक बनवण्यासाठी तयार झालं आहे की नाही ते कसं ओळखायचं? थोडंसं मिश्रण आपल्याला चमच्यावर घ्यायचं आहे आणि थंड करून त्याचा गोळा बनतोय का ते पाहायचं आहे. गोळा बनतोय म्हणजे आपलं मिश्रण तयार आहे. आता हे मिश्रण आपल्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवायचं आहे. मिश्रण पूर्णपणे गार झालं की त्यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे. इथे मी 1 चमचा पिठी साखर घालणार आहे. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता. तसेच पाव चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि आता पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. इथे एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची आहे. हा खवा पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला पिठी साखर घालायची आहे. नाहीतर पिठी साखरेला पाणी सुटेल आणि पुन्हा मिश्रण पातळसर तयार होईल. आता आपला मोदक बनवण्यासाठी खवा तयार आहे. इथे मी हा मोदकांचा साचा वापरून मोदक बनवणार आहे. साच्याला मी साजूक तूप लावून घेतलेलं आहे, जेणेकरून मिश्रण साच्याला चिकटणार नाही. आता आपल्याला जे तयार मिश्रण आहे ते आपल्याला या साच्यामध्ये भरायचं आहे आणि व्यवस्थित साचा दाबून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचं जे मिश्रण आहे ते काढून घ्यायचं आहे. आता साचा उघडून बघूया. आपला पहिला मावा मोदक बनवून तयार आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व मोदक बनवून घ्यायचे आहेत. इथे मी सर्व मोदक बनवून घेतले आहेत. हे मोदक खायला सुद्धा तितकेच चविष्ट लागतात. जसे आपण माव्याचे मोदक खातो त्याच पद्धतीने हे सुद्धा चवीला लागतात. तुम्ही सुद्धा या पद्धतीने मोदक बनवून पहा आणि कसे झालेत ते मला कमेंट करून कळवा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब बटनच्या बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजे माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.